जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन। प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म त्यामधील द्वितीय खंड भाग 7वा स्त्रियांची धम्मदीक्षा त्यामधील पाठ पहिला महाप्रजापती गौतमी यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांना धम्मदीक्षा। महाप्रजापती गौतमी यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांना धम्मदीक्षा। जेव्हा भगवान बुद्धांनी कपिलवस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषाप्रमाणे शाक्य स्त्रियांना देखील संघात प्रविष्ट होण्याची उत्सुकता होती। अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीकडे होते। ज्यावेळी भगवंत शाक्यांसह निग्रोध रामात राहत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाली, भगवान तथागतांनी सांगितलेल्या धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवज्या देऊन त्यांना संघात प्रवेश देण्याची अनुज्ञा दिली तर फार चांगले होईल। नको गौतमी, असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस। पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गौतमीने तीच विनंती त्याच शब्दात केली आणि दोन्ही वेळा बुद्धाने तिला तेच उत्तर दिले। नंतर निराश आणि दुःखी झालेल्या गौतमीने भगवंतांना वंदन केले आणि अश्रू ढाळीत रडत ती परत गेली। पुढील प्रवासाकरिता भगवंतांनी निग्रोध राम सोडल्यानंतर महाप्रजापती आणि शाक्य स्त्रिया एकत्र बसल्या आणि आपली संघ प्रवेशाची विनंती व भगवंतांनी त्या विनंतीला दिलेला नकार याविषयी त्या विचार करू लागल्या। भगवंतांचा नकार अंतिम आहे असे मानण्यास शाक्य स्त्रिया तयार नव्हत्या। त्यांनी यापुढे जाऊन परिव्राजिकेचा स्वतःच वेश धारण करून भगवंतासमोर उभे राहण्याचे आणि आपण अगोदरच प्रवज्या घेतली असल्याचे भगवंताच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरविले। भगवंतांनी नकार दिला। का नकार दिला? तर मला असं वाटते का ही त्यांची परीक्षा होती का बा इतका नकार दिल्यानंतरही येतात का? आणि त्यांना भगवंतांनी नकार दिल्यानंतरही त्यांना तरी काष्या वस्त्र धारण करूशा वाटलं। त्यांनी स्वतः धारण केलं असं का? असं त्यांचं चित्त का उत्पन्न झालं? कारण त्यांना विश्वास होता का भगवंत हे कधीही असमानतेकडे जाणार नाही। ते समानता त्यांच्याकडे होती म्हणून त्यांनी ते स्वतःच धारण केलं असं त्यांच्या मनात चित्त उत्पन्न झालं असावं। नंतर भगवंताचा नकार अंतिम आहे असे मानण्यास शाक्य स्त्रिया तयार नव्हत्या। त्यांनी यापुढे जाऊन परिव्राजिकेचा स्वतःच वेश धारण करून भगवंतासमोर उभे राहण्याचे आणि आपण अगोदरच प्रवज्या घेतली असल्याचे भगवंतांच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरविले। तदनुसार महाप्रजापती
महाप्रजापतीने मुंडन केले, पित्तवस्त्र धारण केले आणि शाक्य कुळातील अनेक स्त्रियांसह ती भगवंतांना भेटण्यासाठी निघाली. भगवंतांनी त्यावेळी वैशाली येथे महावनातील कुटागार भवनात वास्तव्य केले होते. वैशाली येथे महावनातील कुटागार भवनात वास्तव्य केले होते. महाप्रजापती गौतमी आपल्या सोबतिनीसह धीरे धीरे वैशालीला येऊन पोचली आणि धुळीने माखलेल्या व सुजलेल्या पायांनी ती कुटागाराच्या सभागृहात आली. ती कुटागाराच्या सभागृहात आली. तथागत निग्रोधरामात वास्तव्य करीत असताना त्यांना तिने जी विनंती केली होती तीच विनंती तिने पुन्हा एकदा केली आणि भगवंतांनी ती पुन्हा नाकारली. आपल्या विनंतीला दुसऱ्यांदा नकार दिल्यानंतर महाप्रजापती मागे फिरून सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन उभी राहिली आणि काय करावे हे तिला सुचेना. ती याप्रमाणे उभी राहिली असतानाच सभागृहाकडे येत असलेल्या आनंदाने तिला पाहिले आणि ओळखले. तेव्हा त्यांनी महाप्रजापतीला विचारले, सुजलेल्या आणि धुळीले माखलेल्या पायांनी, सुजलेल्या आणि धुळीने माखलेल्या पायांनी प्रवेशद्वारास बाहेर अशी दुःखाने रडत आणि अश्रू ढाळीत का उभी आहेस? कारण आनंदा गृहत्याग करून भगवंताचा धम्म व विनय याचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाहीत. महाप्रजापती म्हणाली. नंतर स्थविर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी गेली. नंतर स्थविर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी गेला. त्याने तथागतास अभिवादन केले आणि एका बाजूला बसल्यावर तो भगवंतांना म्हणाला, पहा भगवान, महाप्रजापती गौतमी प्रवेशद्वाराबाहेर उभी आहे. तिचे पाय सुजलेले आहेत आणि ते धुळीने माखलेले आहेत. दुःखी कष्टी होऊन रडत ती अश्रू ढाळीत आहे. कारण गृहत्याग करून आणि भगवंताचा धम्म व विनय यांचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा भगवंत स्त्रियांना देत नाहीत. भगवंत तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना अनुज्ञा दिली तर बरे होईल. भगवंत तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना अनुज्ञा दिली तर बरे होईल, असा आनंद म्हणाला. महाप्रजापतीने मावशी आणि दाई या नात्याने तथागतांचे पालन पोषण केले. त्यांना दूध दिले आणि तथागतांच्या मातेच्या मृत्यूनंतर तिने त्यांना अंगावर पाजले. याप्रमाणे तिने आपली उपयुक्तता सिद्ध केली नाही काय? म्हणून हे भगवान, संसार त्याग करून गृहहीन जीवन जगण्याची आणि तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय पाळण्याची अनुज्ञा स्त्रियांना देणे योग्य होईल. नको आनंदा, स्त्रियांना असे करण्याला संमती देणे योग्य नाही. आनंदाने पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा
त्याच शब्दात तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. नंतर स्थविर आनंदाने तथागतास विचारले, स्त्रियांना प्रव्रज्या घेण्यास आपण अनुज्ञा देत नाही, याचे कारण काय? शूद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकत नाही असे ब्राह्मण मानतात. शूद्र आणि स्त्रिया, बरोबर आहे का? काय म्हणते ब्राह्मण? शूद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकत नाही असे ब्राह्मण मानतात. हे भगवंतांना माहीत आहे, म्हणून ते शूद्र आणि स्त्रिया यांना परिव्रज्या घेऊ देत नाहीत. तथागतांचे मत ब्राह्मणांप्रमाणेच आहे काय, असा प्रश्न केला. ब्राह्मणांप्रमाणेच शूद्रांना देखील परिव्रज्या घेऊन संघप्रवेश करण्यास तथागतांनी संमती दिली नाही काय? भगवन स्त्रियांच्या बाबतीत असा भेदभाव करण्याचे कारण काय? तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय याचा स्वीकार करून निब्बाण प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत असे तथागतांना वाटते काय? प्रश्न. तथागतांनी उत्तर दिले, आनंदा, गैरसमज करून घेऊ नकोस. भगवंतांनी एका वाक्याचं सांगून दिलं. आनंदा, गैरसमज करून घेऊ नकोस. निब्बाण प्रत पोचण्यास पुरुषा इतक्याच स्त्रिया समर्थ आहेत असे माझे मत आहे. आनंदा, माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. स्त्री पुरुषांतील विषमतेच्या तत्वांचा मी पुरस्कर्ता नाही. महाप्रजापतीच्या विनंतीला मी दिलेला नकार हा स्त्री पुरुषांतील विषमतेवर आधारलेला नाही, तो व्यावहारिक कारणांवर आधारलेला आहे. विषमतेवर नाही आधारलेला म्हणते भगवंत, व्यावहारिक कारणांवर आधारलेला आहे. भगवान खरे कारण समजल्यामुळे मला फार आनंद झाला आहे, परंतु व्यावहारिक अडचणीमुळे भगवंतांनी तिची विनंती अमान्य केलीच पाहिजे काय? व्यावहारिक अडचणीमुळे भगवंतांनी तिची विनंती अमान्य केलीच पाहिजे काय? या कृत्यामुळे धम्माला कमीपणा येणार नाही काय? आणि स्त्री पुरुषातील असमानतेच्या निंदेला तो पात्र ठरणार नाही काय? भगवंतांना ज्यांची काळजी वाटते अशा प्रकारच्या व्यावहारिक अडचणीतून पार पडण्यासाठी काही नियम भगवंतांना तयार करता येणार नाहीत काय? प्रश्न. ठीक आहे आनंदा, माझा धम्म आणि विनय याचे पालन करून परिव्रज्या घेण्याची अनुज्ञा स्त्रियांना दिलीच पाहिजे असा जर महाप्रजापती गौतमीचा आग्रह असेल तर मी त्याला संमती देतो. पण 8 अटींवर मी ती संमती देतो. ते 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वतः घ्यावी. तोच तिचा संघ प्रवेशाचा प्रारंभ ठरेल. नंतर तथागतांकडून या 8 मुख्य नियमांचे ज्ञान करून घेतल्यावर स्थविर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेला आणि
तथागतांचे सर्व म्हणणे त्याने तिला सांगितले. आनंदा, अलंकार प्रिय कुमार किंवा कुमारिका ज्याप्रमाणे स्नानानंतर कमलपुष्पांच्या, जाईच्या फुलांच्या किंवा स्तिमुतक पुष्पांच्या मालेचा दोन्ही हातांनी स्वीकार करील आणि ती आपल्या शिरावर धारण करील, त्याचप्रमाणे या 8 मुख्य नियमांचा मी स्वीकार करीत आहे आणि मी माझ्या आयुष्यात त्या नियमांचा कधीही भंग करणार नाही, महाप्रजापती गौतमी आनंदास म्हणाली. का बाबा ते नियम मी पाळी. नंतर स्थविर आनंद तथागतांकडे परत गेला आणि त्यांना वंदन करून तो त्यांच्या एका बाजूला बसला. याप्रमाणे बसल्यावर स्थविर आनंद तथागतास म्हणाला, भगवन, 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वीकारली आहे, म्हणून तिने उपसंपदा घेतली आहे आणि संघ प्रवेश केला आहे असे मानावे. म्हणजे उपसंपदेचा अजून एक अर्थ काय होते माहीत आहे? कुशल कर्माकडे वळणे, कुशल कर्माचा स्वीकार करणे. म्हणजे तिनं 8 नियम ग्रहण केले, म्हणजे कुशल कर्म स्वीकारले, त्या नियमांवर चालणे म्हणजे उपसंपदा, असा त्याचा एक अर्थ होते. महाप्रजापतीला उपसंपदा मिळाली आणि तिच्यासह आलेल्या 500 शाक्य स्त्रियांनाही त्याच वेळी दीक्षा देण्यात आली. याप्रमाणे दीक्षा मिळाल्यावर महाप्रजापती भगवंतासमोर आली आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूला उभी राहिली व तथागतांनी तिला धम्म व विनय यांचा उपदेश दिला. इतर 500 भिक्षुनींना तथागतांचा एक शिष्य नंदक याने उपदेश दिला. महाप्रजापतीबरोबर ज्या शाक्य स्त्रिया भिक्खुनी झाल्या त्यात यशोधराही होती. तिच्या संघ प्रवेशानंतर ती भद्दकच्चना म्हणजे भद्रा कात्तायना म्हणून ओळखली जाऊ लागली. तर अशा प्रकारे आहे महाप्रजापती गौतमी आणि त्या 500 स्त्रियांना भगवंतांनी धम्मदीक्षा दिली. आता नकार का दिला होता? व्यवहारामुळे. आता व्यवहारामध्ये आपण काय काय समजू शकतो? जसं आपण आजच्या काळामध्ये सुद्धा एकट्या स्त्रीला कुठं जाऊ देत नाही, का बा काही घटना नाही घडली पाहिजे चुकीची, किंवा काहीतरी काही छेडखानी नाही झाली पाहिजे, हे भगवंतांना याची जाणीव होती. आणि त्या काळात तसं होतं, म्हणून भगवंतांनी त्याला वारंवार नकार दिला. त्या नकारामध्ये काय होतं माहीत आहे का? नकारामध्ये सुरक्षितता होती आणि त्या स्त्रियांना विचार करण्यामध्ये भाग पाडणे होतं. का यांनी वारंवार विचार केला पाहिजे, वारंवार विचार केला पाहिजे. म्हणजे कोणी भविष्यामध्ये असं म्हणू नये का बा यांनी म्हटलं त्यांना डायरेक्टच दीक्षा दिली, भगवंतांनी विचारही नाही केला देण्या अगोदर. म्हणून भगवंतांनी त्यांना नकार दिला त्याला विचार करण्यासाठी, का बा तुम्ही विचार करा. म्हणून भगवंतावर जगामध्ये कोणीही टीका करू शकत नाही, कारण त्यांनी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. म्हणून आजही एखादी महिला जर भिक्खुनी झाली तर त्यांना एकटं जाऊ देत नाही, त्यांच्यासोबत कोण ना कोणी राहते. त्यांना थोडेसे म्हणजे त्यांना सुरक्षा राहिली पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे, म्हणून भगवंतांनी त्यांना नियम लावून दिलेले आहेत. तर हे भगवंतांनी सगळ्या गोष्टीची काळजी घेतलेली आहे का भविष्यामध्ये सुद्धा असं हे होईल, आणि म्हणून भगवंतांनी सगळे नियम असे लावून दिलेले आहेत का कुठल्याही प्रकारची घटना घडू नये, दुर्घटना होऊ नये किंवा कुठली हानी होऊ नये. म्हणून भगवंतांनी स्त्रियांची फार बारकाईने काळजी घेतलेली आहे. म्हणजे ते असे समजा करुणामय होते, भगवंत करुणामय होते. आणि हेच नियम
उपासकांनी आपल्या म्हणजे काही नियम त्यातले आपण आपल्या जीवनामध्ये लागून घेतले पाहिजे का? आजही आपण कुठं एखादी स्त्री जाते तर आपण कोणत्या सोबत पाठवतो, बाई रातचा वेळ आहे, दिवस थोडी आहे, सोबत जा रे बाबू, आहे का नाही, सोडून द्यायला जाय बा, किंवा दुकानात पाठवतो आपण तर अंधारात जाऊ देत नाही का? कारण त्या विशेष आहेत, स्त्रियांना विशेष मानले जाते, त्यांना विशेष मान सन्मान दिला जाते, त्यांच्याकडे काही असा विशेष गुणधर्म आहे का? पुरुष आई नाही होऊ शकत पण स्त्री बाळाची आई होऊ शकते, आहे का नाही, ते मान आईला मिळालेलं आहे. म्हणून अशा सगळ्या गोष्टीचा भगवंतांनी काळजी घेतलेली आहे. त्या काळजीमुळं आणि भगवंतांनी हा व्यावहारिकरित्या त्यांना विचार करण्यास भाग पाडलं आणि म्हणून त्यांनी तिथं नकार दिला होता. कारण विचार करावा बा तुम्ही, जसं एखाद्याला समजून घ्या एक दिसते ना का बा एखादा माणूस असन, समजून घ्या त्याला आपण पैसे देण्या अगोदर विचार करतो का हो यानं मागचे पैसे परत केले, हा केले ना, मग आता ह्यावेळेस करून काय, आता तो कर्जबाजारी आहे, विचार करून द्या थोडेसे दिले, मग तरी तो विश्वासा पात्र असते तर त्याला देऊन टाकते विचारपूर्वक करून का बा घे आता. मग तो त्या प्रकारे ते विचार करण्यासाठी भगवंताने तो एक संधी त्यांना दिलेली आहे का त्यांनी विचार करावा, म्हणजे कुठल्याही गोष्टी अविचारणं होऊ नये, विचारपूर्वक झाल्या पाहिजे, म्हणून भगवंतांनी त्या गोष्टी लागू दिल्या. अधिकही भरपूर कारणं आहेत, कारण काही घटना त्या काळातही अशा घडलेल्या होत्या, म्हणजे काही भिक्षुणी अशा भिक्षा मागत जात होत्या, तर काही गुंड काही म्हणजे असे बदमाश जंगलातले त्यांना पिछा करत होते, त्यांना अडवत होते, तर भगवंतांनी मग अधिक सुरक्षा तयार केली का बा एकटं कुठं जायचं नाही, तुम्हाला सोबत कोणी असलं पाहिजे. मग त्यांनी हे तुम्हाला माहीत नाही का बा, मग भगवंतांनी अधिक त्याला नियम लावून दिले का एकटं कुठं जायचं नाही, कुठे जायचं असं सोबत कोणतरी असलं पाहिजे. ते सगळं भगवंतांनी नियम लावून दिलेले आहेत. तर पुढे 2 चांडालिका प्रकृतीची धम्मदीक्षा. एकदा श्रावस्ती येथे अनाथ पिंडकाच्या जेतवन आश्रमात भगवान बुद्ध राहत होते. भगवंताचा शिष्य आनंद एकदा नगरात भिक्षा मागण्यासाठी गेला होता. भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होता. त्याने तेथे भांड्यात पाणी भरत असलेली एक मुलगी पाहिली. आनंदाने तिच्याजवळ थोडेसे पाणी मागितले. प्रकृती नावाच्या त्या मुलीने मी चांडालिका आहे असे म्हणून पाणी देण्याचे नाकारले. आनंद म्हणाला, मला पाणी हवे आहे, मला तुझ्या जातीशी कर्तव्य नाही. मग त्या मुलीने आपल्या भांड्यातील थोडेसे पाणी त्याला दिले. नंतर आनंद जेतवनाकडे जाण्यासाठी निघाला. ती मुलगी त्याच्या मागोमाग गेली. तो कुठे राहतो हे तिने पाहिले आणि तिला असे समजले की त्याचे नाव आनंद असून तो भगवान बुद्धाचा शिष्य आहे. घरी आल्यावर तिने आपली आई मातंगी हिला सगळी हकीकत सांगितली आणि जमिनीवर पडून ती रडू लागली. आईने तिला रडण्याचे कारण विचारले. सगळी हकीकत सांगून ती मुलगी म्हणाली, जर माझे लग्न करण्याची तुझी इच्छा असेल तर मी आनंदाशीच लग्न करीन, मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही. आईने चौकशीला सुरुवात केली. परत आल्यावर तिने सांगितले की हे लग्न अशक्य आहे, कारण आनंदाने ब्रह्मचर्याचे व्रत धारण केले आहे. हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले आणि तिने अन्नत्याग केला. ही परिस्थिती म्हणजे काही विधिलिखितच आहे असे मानावयास ती तयार नव्हती. म्हणून ती म्हणाली, आई तुला चेटुकाची कला अवगत आहे ना? चेटुकाची कला अवगत आहे ना? मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का करीत नाहीस? आई म्हणाली,
काय करता येईल ते मी पाहते. मातंगीने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले. मुलीला फारच आनंद झाला. त्यावेळी मातंगी आनंदाला म्हणाली, माझी मुलगी आपल्याशी लग्न करायला फार उत्सुक आहे. आनंदाने उत्तर दिले, मी ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले आहे आणि म्हणून कोणत्याही स्त्रीशी मी विवाह करू शकत नाही. जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर मी आत्महत्या करील. इतकी ती आपल्याकडे आकर्षित झालेली आहे. जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर ती आत्महत्या करील. इतकी ती आपल्याकडे आकर्षित झालेली आहे. मातंगीने आनंदाला सांगितले, पण माझा नाईलाज आहे. आनंदाने उत्तर दिले. मातंगी आत गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदाने लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले. मुलीने ओरडून विचारले, आई, तुझी ती चेटूक विद्या गेली कुठे? आई म्हणाली, माझी चेटूक तथागतांच्या विरुद्ध चालू शकत नाही. काय म्हणते? माझी चेटूक तथागतांच्या विरुद्ध चालू शकत नाही. मुलगी आरडून म्हणाली, दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस, म्हणजे आज रात्रीच मी त्यांना माझे पती व्हावयास लावते. आईने मुलीच्या इच्छेप्रमाणे केले. रात्र झाल्यावर आईने एक बिछाना खोलीत आणला. उत्कृष्ट पोशाख करून मुलीने आत पाऊल टाकले, परंतु आनंद अचल राहिला. आईने शेवटी चेटुकाचा प्रयोग केला. त्यामुळे खोलीत आग भडकली. आईने आनंदाचे वस्त्र धरले आणि ती म्हणाली, जर तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करणार नसाल तर तुम्हाला मी या आगीत फेकून देईल. तथापि आनंद शरण गेला नाही. आईने व मुलीने असहाय्य होऊन त्याला सोडून दिले. आनंदाने परत आल्यावर तथागतांना सर्व हकीकत सांगितली. दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करीत ती मुलगी जेतवनात आली. आनंद भिक्षेसाठी बाहेर पडला होता. त्याने तिला पाहिले आणि तो तिला टाळू लागला, परंतु तो जिथे गेला तिथे ती मुलगीही त्याच्या मागोमाग गेली. आता ते आग लावली ना चेटुकीची विद्या करून. आग लावल्यानंतर तथा आनंदाला ते आग मग शांत झाली. आता हे चमत्कारिक वाटते, पण त्यानं तर असा बसला आणि ती आग विझली. तिकडं आपण जाऊ नये एवढं तर असो. जेव्हा आनंद जेतवनात परतला तेव्हा आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी असल्याचे त्याने पाहिले. या मुलीने आपला कसा पिच्छा पुरविला आहे हे आनंदाने तथागतांना सांगितले. तथागतांनी तिला बोलविण्यास सांगितले. मुलगी समोर आल्यावर तथागतांनी तिला प्रश्न केला, तू आनंदाचा पिच्छा का पुरवित आहेस? मुलगी म्हणाली, त्यांच्याशी मला लग्न करावयाचे आहे. ते अविवाहित असल्याचे मी ऐकले आहे व मीही अविवाहित आहे. भगवंत म्हणाले, आनंद हा भिक्खू आहे आणि त्याच्या डोक्यावर केस नाहीत. जर तूही संपूर्ण मुंडन केलेस तर मग काय करता येईल ते मी पाहीन. मुलीने उत्तर दिले, माझी तयारी आहे. भगवंत म्हणाले, मुंडन करण्याविषयी तू आपल्या आईची संमती मिळविली पाहिजेस. मुलगी आईकडे आली आणि म्हणाली, आई, तुला जे करता आले नाही ते मी केले आहे. मी मुंडन केले तर आनंदाशी माझे लग्न करण्याचे वचन भगवंतांनी दिले आहे. आई रागावली आणि म्हणाली, तू तसे मुळीच करता कामा नये. तू माझी मुलगी आहेस आणि तू केस राखलेच पाहिजेस. आनंदासारख्या श्रमणांशी लग्न करण्यास तू इतकी का उतावळी झाली आहेस? त्यापेक्षा चांगल्या माणसाशी मी तुझे लग्न लावून देईन. तिने उत्तर दिले, मी आनंदाशीच लग्न करीन किंवा प्राण देईन.
माझ्या पुढे तिसरा पर्याय नाही. आई म्हणाली, तू माझा अपमान का करीत आहेस? मुलगी म्हणाली, जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मला करू दे. आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीने मुंडन करून घेतले. नंतर ती तथागतांच्या समोर गेली आणि म्हणाली, आपण सांगितल्याप्रमाणे मी मुंडन केले आहे. तथागतांनी तिला विचारले, तुला काय पाहिजे आहे? त्याच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो? मुलगी म्हणाली, माझे त्याच्या नाकावर प्रेम आहे, त्याच्या मुखावर प्रेम आहे, त्याच्या कानावर माझे प्रेम आहे, त्याच्या आवाजावर माझे प्रेम आहे, त्याच्या डोळ्यावर माझे प्रेम आहे आणि त्याच्या चालण्याच्या पद्धतीवर माझे प्रेम आहे. तेव्हा भगवंत त्या मुलीला म्हणाले, डोळे हे अश्रूचे घर आहे, नाक हे घाणीचे घर आहे, तोंड हे थुंकीचे घर आहे, कान हे मळाचे घर आहे आणि शरीर हे मलमूत्राचे आगर आहे. हे तुला माहीत आहे काय? जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा ते संतती निर्माण करतात, परंतु जेथे जन्म आहे तेथे मृत्यूही आहे. जेथे मृत्यू आहे तेथे दुःखही आहे. मुली, आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे हे मला कळत नाही. मुलगी विचार करू लागली आणि आनंदाशी लग्न करण्याचा तिने तो इतका आग्रह धरला होता, त्यात काही अर्थ नाही हे तिने मान्य केले व भगवंतांना तसे सांगितले. भगवंतांना वंदन करून ती त्यांना म्हणाली, अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते. आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे. माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण नंतर किनाऱ्यास सुरक्षित पोहोचलेल्या नौकेवरील नाविकासारखी झाली आहे. निराश्रित झालेल्या वृद्धाला आश्रय मिळावा अशी मी झाले आहे. आंधळ्याला नवी दृष्टी लाभावी अशी माझी स्थिती झाली आहे. भगवंतांनी आपल्या सदुपदेशाने मला झोपेतून जागे केले आहे. प्रकृती, तू भाग्यवान आहेस, कारण तू चांडालिका असलीस तरी कुलीन स्त्री पुरुषांपुढील आदर्श आहेस. तू हीन जातीची आहेस, पण ब्राह्मणही तुझ्यापासून धडा घेतील. न्याय आणि सदाचरण यांच्या मार्गावरून तू ढळू नकोस, म्हणजे सिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राण्याही तुझ्यापुढे फिक्या पडतील. विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिक्खुनीच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग तिच्यापुढे होता. त्याप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केल्यावर जरी ती अंत्यज होती तरीही तिला संघात प्रवेश देण्यात आला. बघा, बलच तेवढं होतं सम्यक संबुद्धांचं. मग तिला तिथं चित्त उत्पन्न झालं आणि मग ती संघामध्ये प्रवेश तिने केला. तर आता आपण इथेच थांबूया आणि पुढील भाग आपण उद्याला घेऊया. इथेच थांबतो. साधू साधू साधू.